हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 13 जानेवारी आणि आज आहे भोगी. व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि मी बनवत आहे भोगीची भाजी. आता ती कशी बनवायची ही मी तुमच्याशी थोडीशी शेअर करणार आहे. संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो. म्हणजे आज 13 जानेवारी भोगी, उद्या 14 जानेवारी संक्रांती आणि 15 जानेवारीला किंक्रात, असे 3 दिवस आपल्याकडे सण साजरा केला जातो. हा भागाप्रमाणे वेगवेगळ्या ह्या सणाला महत्त्व आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. परंतु हा सर्वात मोठा सण मानला. भोगीची भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया. काका आलेले आहेत, त्यांना चालली चायची घाई. त्यांना म्हणलं थांबा थोडंसं जेवण करून जा, पण त्यांना जरा जास्तच घाई झाली आहे. सगळं साहित्य घेतलेलं आहे. जेवढं माझ्याकडे भाज्या अवेलेबल आहेत, मला जेवढ्या भेटल्यात तेवढ्या मी घेतलेल्या आहेत. ह्या आहेत शेंगा, त्यानंतर गाजर, वाटाणा, हरभरा, शेंगादाणे, बोरं, हा हुरडा आणि तीळ आणि तांदूळ. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि वांग स्वच्छ चिरून धुवून घेतलेलं होतं. वांग पाण्यात टाकलं तर काळं पडत नाही, परंतु वरती थोडं जरी ठेवलं तरी वांग काळं पडतं. आणि या सगळ्या भाज्या आधीच निवडून धुवून स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या रात्रीच मी. तर आता त्या सगळ्या भाज्या कढईमध्ये मी घालून घेत आहे आणि शिजण्यासाठी ठेवून देत आहे. हे शिजायला ठेवून दिलंय. आता हे शिजूस तर मी करणार आहे भाकरी. आज भोगीच्या दिवशी आपल्याकडे जेवढ्या काही भाज्या आपल्याला उपलब्ध होतील तेवढ्या सगळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्स भाजी ही बनवायची आहे. त्यानंतर बाजरीची भाकरी आणि तिला तीळ लावलेलं अशी आपल्याला भाकरी बनवायची आहे आणि ती खायची आहे. बाजरीची भाकरी ही गरम असते. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि आज संक्रांतीच्या दिवशी तीळ लावून खाल्ली जाते. म्हणजेच आपल्याकडे शरीरात जी काही कमतरता असते ती पूर्ण होऊन जाते, म्हणून ही तिळाची भाकरी खाल्ली जाते. पहा आता माझं भाजी सगळी शिजून झालेली आहे. त्यानंतर मी वाटण तयार केलेलं आहे. या वाटणामध्ये मी थोडेसे तीळ घातलेले आहेत, काजू घातलेले आहेत, खोबरं घातलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत. कारण याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली नाही आणि कांदा पण टाकलेला नाही, कारण आपण हा नैवेद्य देवाला दाखवणार आहोत, म्हणून मी कांदा लसूण घातलेला नाही. काही जण कांदा लसूण घालतात, परंतु देवाला नैवेद्य दाखवतात म्हणून मी हे भाजी कांदा लसूण घालून करत नाही. आणि आमच्या घरी पहिल्यापासूनच माझ्या सासूबाई पण कांदा लसूण घालून ही भाजी बनवत नव्हत्या, त्यामुळे मी पण ती बनवत नाही. तर पहा आता मी भाजीला फोडणी देण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे. जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर आपले घरगुती लाल तिखट मसाले सगळे घातलेले आहेत. धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि त्यानंतर जी वाटण तयार करून ठेवलं होतं ती त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलेलं आहे. आता त्या भाज्याला सगळं तेल सुटलं वाटणाला की त्यानंतर आपल्याला ही मिक्स भाजी त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पाणी घालायचं असेल तर आपल्या चवीपुरतं पाणी घालायचं आहे, नाही तर ही भाजी तशी सुकी पण खूप छान लागते. तर माझ्याकडे सुकी भाजी होतीच, दीदी आली होती, दीदीने सुकी भाजी आणलेली होती, त्यामुळे मी सुकी भाजी बनवली नाही. मी फक्त पातळ भाजी बनवली आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आम्ही जेवण करून घेतले. आता इथे या ताई आलेल्या आहेत, त्यांनी आणलेले आहेत सुगड. आता ते घेण्यासाठी मी आलेले आहे बाहेर. या आम्हाला दरवर्षी आणि प्रत्येक सणाचं जे काय असेल ते घरी आणूनच देत असतात, त्यामुळे मग आता त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग मी सुगड घेतले. सुगड घेण्यासाठी शेजारच्या ताई पण आल्या होत्या. आता त्यांना पण त्यांनी आवाज दिलेला होता, त्यामुळे त्या पण इकडेच आल्या आणि त्यांनी पण त्यांचे सुगड घेतले. पाणी राहिलं ते वाळल्यावरती वेळ पडते. थापीत आहे तुम्ही दादा पैसे किती 60 रुपये त्या साईडला गेला पुढे.
आहोत आपल्याला गाडी द्यायची हो माघारी. हा तयारी घेते तर मी आवाज दिला पैसा कमावला तर शेवटी सगळं खाली राहणार फक्त गळ्यातली बाकी काही येत नाही. देवाचं सुगड वगैरे सगळं घेतलं. आता बरोबर 1-1:30 वाजले होते आणि आम्हाला जायचं होतं दवाखान्यामध्ये. तर आम्ही चाललो होतो आता नगरला. पहा आता हे बसलेले आहेत साईडला, ड्रायव्हर काका आले होते. त्यानंतर मग आम्ही नगरमध्ये आलो. दवाखान्यातलं आमचं काम झालं. त्यानंतर मग आम्ही परत निघालो माघारी. तर आता आलोय आम्ही वाहनाचं सामान घ्यायला. वाहनाचं सामान घ्यायचं, थोडीफार अजून काही खरेदी करायची. आणि हेवाला घेतलं ना 220, पुढे पुढचे घेतलं ना 180 रुपये. एवढं शिविल दवाखाना होता. हा तेच ना. चला आम्ही आलोय नगरवरून. आता मुलं बसली तिथं. आता करायचा आहे स्वयंपाक. दिवाबत्ती झाली आहे, दिवस मावळ आहे. दिवाबत्ती करून झाली आहे, दीदीनेच केली होती. आता करायचा आहे स्वयंपाक. नमस्कार. तर आज आम्ही करणार आहोत पनीरची भाजी. त्याचसाठी आता मी करणार आहे पनीरची भाजी, कारण नगरवरून येतानाच पनीर घेऊन आले होते. मग मुलं म्हणले आता जाऊ दे, सकाळी पण खेंगट खाल्लं, रात्री पण तेच खाल्लं. सुकी भाजी खाल्ली होती दीदीने आणलेली. आता त्यांची ती भाजी खायची इच्छा नव्हती. म्हटलं मग चला आता पनीर बनवूया. तर पहा आता हे पनीर मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलं. त्याच्यानंतर हळद पावडर, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, आपले जे काही बेसिक मसाले असतील ते घेतले आणि त्या पनीरला थोडा वेळ लावून ठेवले. त्यानंतर कांदा कापून घेतला, कारण गिरवीची बनवावी म्हटलं होतं म्हणून थोडासा कांदा कापून घेतला आणि 1 टोमॅटो कट करून घेतलं. कांदा परतण्यासाठी टाकून दिला होता, कारण कांदा चांगला परतला की गिरवी जास्त आपल्याला परतावी लागत नाही. म्हणून कांदा हा मी गुलाबी रंगावर परतून घेतला. त्यानंतर थोडेसे त्याच्यात पांढरे तीळ टाकले, काजू टाकले, आलं टाकलं आणि लसूण टाकला. त्यानंतर हे सगळं वाटण चांगलं परतून घेतलं आणि टोमॅटो टाकून दिले. टोमॅटोचं पण पाणी पूर्णपणे निघून गेलं आणि ही चांगलं परतून झालं. त्यानंतर मग ते सगळं सामान मी मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि थंड करून बारीक करून घेतलं. पनीरची भाजी अतिशय झटपट आणि पटकन होणारी आहे. फक्त आपली गिरवी ही चांगली भाजून घेतली की पनीरची भाजी अतिशय हॉटेलसारखीच होत असते. आता हे सगळं वाटण परतून झालं. त्याच कढईमध्ये मी पनीर परतून घेतलं. थोडंसं तेल टाकूनच मी पनीर फ्राय करून घेतलं. नाहीतर पूर्ण तेलात पण आपण हे पनीर तळू शकतो, पण मी थोडंसंच तेल टाकून ते पनीर थोडं चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर मग गिरवी परतण्यासाठी टाकली. का आता इथे माझं पनीर सगळं फ्राय करून झालं होतं. त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं त्याच तेलामध्ये मी माझं हे वाटण सगळं टाकून दिलं आणि गिरवी परतण्यासाठी ठेवली. त्यानंतर लगेचच गिरवी परतेपर्यंत चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत गिरवीला पण इकडं तेल सुटलेलं होतं. त्यानंतर मग त्यामध्ये आपले सगळे घरचे मसाले टाकले. इथे मी पनीर मसाला पण वापरलेला आहे, परंतु आधी आपला घरचा मसाला टाकून मी ही गिरवी चांगली भाजून घेतली. ह्या गिरवीमध्ये आपला घरचा मसाला टाकून थोडंसं तेल टाकून पाणी टाकून थोडंसं
परत एकदा तेल सुटुस्तपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर पनीर मसाला घालून घेतला. पनीर मसाला घातल्यानंतर मग इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि त्या मसाल्यामध्ये पाहिजे तसं आपल्याला घालून घेतलं आणि मसाल्याला एक उकळ काढली. तर मंडळी, जवळजवळ 15 दिवस माझे व्हिडिओ आलेले नाहीत, त्यासाठी मी सर्वात अगोदर तुमची माफी मागते आणि आजपासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येतील याची मी काळजी घेईल. काहीतरी घरगुती इश्यूमुळे म्हणजे दवाखान्याच्या इश्यूमुळे मला व्हिडिओ टाकता आलेले नाहीत. मेजर प्रॉब्लेम असल्यामुळे मला व्हिडिओ पण बनवता आले नाहीत, त्यासाठी मी तुमची क्षमा मागते आणि आजपासून तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ माझे पाहायला मिळतील. तर पहा, माझं सगळं भाजी चपाती झाली, त्यानंतर मग मी लगेच भांडे घासून घेतले आणि नंतर जेवायला घेतलं. चला तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.